आजच्या आपल्या ह्या विराट सभेसाठी उल्हासनगर, ठाणे, भिवंडी या सगळ्याच परिसरातून आलेले आपण सर्व आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा जनसमुदाय इथे जमलेला आहे ते आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचारपीठावर उपस्थित सगळेच मान्यवर आणि विचारपीठासमोरील सगळे मान्यवर, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्याच आघाड्या यांचं आवर्जून मनापासून अभिनंदन करते की एक ताकदवार सभा आपण आज इथे या उल्हासनगरमध्ये आयोजित केली। खरं साहेब, उल्हासनगरला खरंच उल्हास आज आलाय, आनंद झालाय असं वाटतंय, कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळाच आनंद दिसत आहे आणि ते तुम्हाला बघितल्यामुळे तुमची ऊर्जा कुठेतरी उल्हासनगरमध्ये पसरलेली दिसते, ह्याचा खास आनंद वाटतो। आताच माझ्या आधीच्या काही वक्त्यांनी सांगितलं की प्रस्थापित कशा पद्धतीने आपल्या विभागांमध्ये, समाजांमध्ये घुसत आहेत आणि विभाजनाचा प्रयत्न करत आहेत। पण एक सोपं सरळ वाक्य मी इथे सांगेन जे तुम्ही सगळ्यांनी आता खुणगाड बांधून घ्यायची। आधी असं असायचं की वंचित बहुजन आघाडी म्हटलं की फक्त गावगाडे, जिथे ग्रामीण लोक आहेत, शहरी भागांमध्ये काही वंचितची ताकद नाही असं म्हणायचे। आज ह्या शहरी भागामध्ये वंचितची जी ताकद दिसते ही तुमच्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघा आणि प्रत्येकाला जाऊन सांगा की गेला तो जमाना आता। या आधी भिवंडीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि छोटा कार्यक्रम भिवंडीच्या सगळ्या टीमनी केला। मला वाटतं देशमुख दादा वगैरे सगळे इथे उपस्थित असतील, मी तिथे कार्यक्रमाला गेले। उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 500 लोक, फक्त कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 500 लोक जमवली, ही ताकद या सगळ्या युवा टीम मध्ये आहे। त्यामुळे आधीच सोडा की इलाका तुम्हारा धमाका तुम्हारा असं होतं, आता इलाका हमारा धमाका भी हमारा हे वंचितचं नवीन ध्येय वाक्य घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचंय आणि ती ताकद, ती ऊर्जा तुम्हा सगळ्यांमध्ये मला आज दिसतेय। आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल काय वेगळं सांगावं? आपण फोन उघडला, टीव्ही सुरू केला की आपल्याला दिसतच आहे। लहानपणापासून ऐकत आलो, 3 तिगाडी काय, तसंच सरकार आहे। 3 पक्ष फोडून फाडून सगळे एकत्र आलेत आणि एक आहेत भाऊ। कोणते भाऊ? देवा भाऊ। दुसरे आहेत भाई, आमचेच ठाण्याचे, कोण? एकनाथ भाई। आणि तिसरे आहेत दादा, बारामतीचे दादा। साहेब, आता तुमची माफी मागून मी हे बोलणार आहे की थोडीशी कान उघडणी तुमच्या पद्धतीने आता त्या अजित पवारांची करून टाका तुम्ही, कारण ज्या पद्धतीचं बरळणं तुमच्या स्टाईल मध्ये होऊन जाऊ द्या एकदा त्यांची जरा हजामत। काही दिवसांआधी आमचे उपमुख्यमंत्री असं म्हणतात की पीएचडी करून काय दिवे लावणार का? आज कालच्या विधानसभेच्या पटलावरती आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात की बार्टी सारथीचे विद्यार्थी हे स्कॉलरशिप घेतात, एकाच कुटुंबातून 5-5 लोक घेतात, कारण त्यांना डॉक्टरेट व्हायचं आणि स्कॉलरशिप मिळवतात म्हणून ते डॉक्टरेट होण्याचा प्रयत्न करतात। असं थिल्लर वाक्य त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर केलं। आज उत्तर सम्यक विद्यार्थी संघटनेने दिलं, औरंगाबादच्या कॉलेजच्या समोर त्याच्या फोटोला जोडे मारले। आता फक्त फोटोला मारलेत, या पुढे जर असं वक्तव्य केलं तर वंचित बहुजन आघाडीचा एकही कार्यकर्ता त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, कारण हा जो पैसा तुम्ही सांगता बार्टी सारथीचा सगळाच पैसा हो, तुम्ही ज्या वित्त मंत्रालयावरती डेरा टाकून बसले ना, तो सगळा पैसा हा टॅक्स भरणाऱ्या, कर भरणाऱ्या आमच्या सामान्य माणसाच्या खिशातून तुम्ही घेताय, तो काय तुमच्या बाच्या घरचा पैसा नाही। त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य आता जर हे मंडळी करत असतील तर त्यांना उत्तर कोण देणार? वंचितच उत्तर देणार। आणि खरंच आवर्जून विनंती आहे की बाळासाहेबांनी आता त्यांच्या स्टाईल मध्ये जरा त्यांची कान उघडणी केली पाहिजे, तरच कुठेतरी हे बरळणं थांबेल, नाही तर त्यांची पिल्ल काय काय करतात। पुण्यामध्ये महारवतन जमिनींचा जो घोटाळा झाला त्याच्यामध्ये त्यांचं मोठं पिल्लू होतं, त्यांना क्लीन चिटही मिळाली आणि वरून डेप्युटी सीएम
असं सांगतात की अधिकाऱ्यांनी पेपर नीट तपासायला हवे. म्हणजे आम्ही सगळे काय उल्लू वाटतो तुम्हाला? जनतेला काहीच कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडा. जनतेला सगळं समजतं आणि याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतून आम्ही देणार, हा निर्धार आज आपल्याला इकडून सगळ्यांना करून जायचा आहे. या निमित्ताने अजून एक सांगते, जसं आता म्हटले की आपल्या सभांना लोक जमतात, पण मतपेटीमध्ये रूपांतर होत नाही. जरा समाजाने स्वतःलाही विचारा आज की का असं होतं, का आपण एकजुटीने एकसोबत राहू शकत नाही. जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा तुम्हाला बाळासाहेबांची आठवण होते, तेव्हा वंचितचे कार्यकर्ते पाठीशी उभे राहतात. जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा बाळासाहेब स्वतः काळा कोट घालून आमच्या सोमनाथ सूर्यवंशीसाठी कोर्टात उभे राहतात. तेव्हा हे सगळे कुठे बिळात लपून राहतात? आई शपथ सांगते साहेब, ज्या दिवशी तुम्हाला काळा कोटात बघितलं ना, असं वाटलं बाबासाहेब दिसले. हा आमचा अभिमान आहे. फक्त बोलत नाही, आम्ही करून दाखवतो. पुण्यातल्या आपल्या 3 विद्यार्थिनींवरती जेव्हा पुणे पोलिसांनीच अत्याचार केले, तेव्हा रात्रभर त्या पोलीस स्टेशन मध्ये आमचा सुजात आंबेडकर आणि आमच्या अंजलीताई बसलेल्या होत्या. त्याच्यानंतरच्या सगळ्या लढाईमध्ये आमच्याच वंचितच्या वकिलांच्या टीमनी बाळासाहेबांच्याच नेतृत्वामध्ये त्या मुलींचा FIR कसा नोंदवला जाईल याचा प्रयत्न केला. आणि आता वोट चोरी म्हणून चुकी काहीतरी सुरू केलंय नवीन. जरा उशिरानेच जाग येते काँग्रेस पक्षाला. वोट चोरीचं म्हणतायत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा निकाल लागला, वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एकमेव असे होते की जे म्हणत होते गोंधळ झाला. आणि कसा झाला? 75 लाख मतं ही कुठून आली, कशी आली, आम्हाला त्याचा तुम्ही सांगा. पुन्हा तिथे कोर्टामध्ये ह्या सरकारला खेचण्याचं काम, इलेक्शन कमिशनला खेचण्याचं काम आणि ती धमक फक्त बाळासाहेबांमध्ये होती. बाकी सगळे बोल घेवडे, काही कोणी करू शकलं नाही. त्यामुळे समाजाने पण विचार करा. जेव्हा अन्याय अत्याचार होतो त्या शुभम ताटेच्या घरी कोण गेलं रे? उभा चिरला त्या पोराला. कोण गेलं त्याच्या घरी? फक्त अंजलीताई गेल्या. या प्रस्थापितांना तेव्हा नाही गरज वाटत? अशा पद्धतीने जर समाजावरती, बहुजन समाजावरती होणारे अन्याय अत्याचार आपल्याला थांबवायचे असतील, त्यांना न्याय द्यायचा असेल, तर तेव्हा आपल्याला बाळासाहेब आणि वंचित आठवते. पण मतपेटीमध्ये मात्र बटन दाबताना आम्हाला लागतं. हे बंद करा आता. हे समाजाने, बहुजन समाजाने बंद करायला हवं. आणि खरंच एक संधी आपल्याला या नेतृत्वाला, या वंचितांच्या नेतृत्वाला देण्याची गरज आहे, जेणेकरून इतकी वर्ष ज्या प्रश्नांसाठी आपण भांडत आहोत, वारंवार भांडत आहोत, त्याच प्रश्नांवरती अजून किती पिढ्या आपण झिजवणार आहोत, हा विचार खरं तर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. वेळ कमी आहे, अगदी 2च मुद्दे अजून मांडेन आणि थांबणार आहे. लहानपणी आम्ही ज्या घोषणा द्यायला शिकलो, आता महाराष्ट्राचं, देशाचं वातावरण फार बदलतंय, तुम्ही सगळे बघत आहात. आम्ही लहान होतो किंवा तुम्ही सगळे लहान होता तेव्हा वेगळ्या घोषणा होत्या. जरा बघूया कालांतरी त्या कशा बदलतात ते. आधी आम्ही म्हणायचो इन्कलाब. काय म्हणायचो? जोरात सांगा. आम्ही म्हणायचो भारत माता की. आम्ही म्हणायचो लढेंगे. आणि आताच्या घोषणा काय? आमची लहान पोरं काय शिकतात? माझा 8 वर्षाचा पोरगा टीव्हीवर काय ऐकतो? 50 खोके, काय झाडी, काय डोंगर, एकदम. ह्या अधोगतीला आपला महाराष्ट्र जात आहे. भावा बहिणींनो, एवढं सोपं राहिलेलं नाही हे सगळं. त्यामुळे अक्षरशः डोळ्यात तेल घालून आपल्याला या पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायचंय. इकडे तिकडे कोणीही बघायचं नाही. फक्त गॅस सिलेंडर आणि वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह बघायचं आणि त्याच्या समोरचा बटन दाबायचं. येणारी महापालिकेची निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपण सगळ्यांनी एकदम ताकदीने त्या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे. आणि जिथे जिथे गरज असेल तिथे आम्ही सगळे सैनिक तुमच्या सोबत आहोत. पण जसं सुजात दादा म्हणतात की प्रत्येक सर्कल, म्हणजे ते जिल्हा परिषदचं म्हणत होते, पण प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलचा मीच बाळासाहेब. म्हणजे तुमच्या प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्हीच बाळासाहेबांची ताकद म्हणून काम करायचंय. आणि वंचितला एक संधी देऊन या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना यशस्वी करून आणायचंय.
एवढीच एक मागणी या निमित्ताने आपल्या सगळ्यांसमोर मांडते. आणि इथे जे आधीचे पवारदादांनी चांगलं भाषण केले, पहिल्यांदा बोलले म्हणाले, पण तसं वाटलं नाही. छान बोलले ते आणि अजूनही बोलतील. पण ते म्हणाले की आपला बालेकिल्ला आहे आणि कोणीतरी त्याच्यामध्ये सुरुंग लावायचा प्रयत्न करते. दादा, मी एवढंच सांगीन, तुम्ही कितीही चढवा हल्ला, लई मजबूत आहे भीमाचा किल्ला. हा भीमाचा किल्ला आपल्याला ढासळू द्यायचा नाही, हा शब्द या निमित्ताने एकमेकांना देऊया. आणि थांबते. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.